आज क्या कर रहे हैं हम लोग, ये सवाल इसमें खड़ा हो रहा है कि जांच क्या कर रहे हैं हम लोग कि इतना बड़ा हादसा होने के बाद में 180-87 लोग मरे, वहाँ यहाँ भी कुछ 6 लोग मरे थे, पता नहीं है अभी। तो सर्वोच्च न्यायालय जब कहते हैं उनके पास तुम्हारे पास सबूत नहीं है तो किसी को इतने दिन जेल में रखना भी गलत है, ये मेरा भी। उबाठाच्या खासदारांची प्रतिक्रिया येत होती अरविंद सावंत यांची आणि आपल्याला कोर्ट परिसरामधून सुद्धा काही हालचाली आणि प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत। जशा त्या प्रतिक्रिया येत आहेत थेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत। पूरा जजमेंट पढ़ने के बाद ही क्या इन्वेस्टिगेशन में खामियां थी और किसकी गलती कहाँ हुई ये देखना था। पर कोर्ट का जो प्राइमरी ऑब्जर्वेशन मैंने सुना है उसके आधार पर ये कहूँगा कि बड़े बड़े जो गवाहदार थे वो मुकर गए। और दूसरी बात कोर्ट ने ये कही कि जो केस सर्कमटेंशियल एविडेंस में थी वो चेन ऑफ सर्कमटेंसेस प्रोसिक्यूशन एस्टैब्लिश नहीं कर पाई। और तीसरी बात मुझे जो लगता है जो इतना वक्त लगा है इस ट्रायल वो बहुत इनऑर्डिनेट डिले है। वो इतना डिले क्यों हुआ? और मुझे लगा कि कई बार प्रोसिक्यूशन की तरफ से भी ऐसे विटनेस एग्जामिन किए गए जो हॉस्टाइल होते रहे। अब मुझे लगता है कि इस प्रकार से ट्रायल खींची गई, लंबी टाइम वक्त चली, परिणाम आरोपी को बेनिफिट ऑफ डाउट का फायदा मिल गया। सर, ये जो टर्म उस टाइम कॉइन हुआ था कि सैफरन टेरर, आपको लगता है कि टेररिस्ट और टेरर के साथ किसी रिलीजन को एसोसिएट करना बहुत गलत तरह से बात हमेशा कही जाती है। ये भगवे आतंकवादी है, हरे आतंकवादी है, इस प्रकार कहना कोई मुलजिम को न जात रहती है, न धर्म रहता है, न कोई उसका विचार रहता है। तो मुझे लगता है कि इस प्रकार कहना ये बहुत बात गलत है। ट्रायल मैंने तो नहीं चलाई, इसलिए पूरा जजमेंट पढ़ने के बाद ही राज्यसभेचे खासदार, नवनिर्वाचित खासदार आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया येत होती। सोप्या पद्धतीत त्यांनी प्रथमदर्शनी जो निकाल ऐकला त्याच्याविषयी सांगितलंय। ते असं म्हणाले की परिस्थितीजन्य पुरावे उभे करू शकणं आणि त्या परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी दाखवणं कोर्टासमोर पुराव्यांच्या आधारे ते सिद्ध न करू शकल्यामुळे त्या सगळ्याचा फायदा हा आरोपींना झाला आणि आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। कुठलेही पुरावे कोर्टात यंत्रणा उभी करू शकले नाही, किंबहुना प्राजक्ता 4 यंत्रणा एका वेळी याचा तपास करत होत्या आणि ते तरी देखील NIA ATS हे सिद्ध करू शकलं नाही। जो आरोप होता साध्वी प्रज्ञा सिंगवर की तिची गाडी या ब्लास्ट मध्ये वापरली ते सिद्ध झालेलं नाही। दुसरं कर्नल पुरोहित यांनी RDX ठेवलं ते सिद्ध होऊ शकले नाही किंवा त्यांनी RDX आणलं, अभिनव मधून जे घेतलेले पैसे होते त्यातनं RDX आणि बॉम्ब आणलं हे ते सिद्ध करू शकले नाहीत। त्यामुळे अभिनवचा सहभाग सुद्धा यात सिद्ध होत नाही आणि त्यात UAPA असेल किंवा मकोका असेल हे सुद्धा लागू होत नाही। असं अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण निकालादरम्यान कोर्टाने आज नोंदवलं। खरंय सुवर्णा, निश्चितच आज कोर्टात नेमकं काय काय निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे आपण ते पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात। बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं, मात्र ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयानं सांगितलेलं आहे। तपासात अनेक त्रुटी होत्या असं देखील न्यायालयानं म्हटलेलं आहे। मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये आज कोर्टाने निर्णय दिला आहे, सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलाय। आपली प्रतिक्रिया? ही खरं तर चपराक आहे दिग्विजय सिंगांना, ही चपराक आहे सुशीलकुमार शिंदेंना, ज्यांनी हिंदुत्व हे आतंकवादी या विषयाशी जोडलं होतं। हिंदू आतंकवाद, भगवा आतंकवाद अशा पद्धतीने त्यांनी जोडलं होतं। खरं तर काल प्रधानमंत्र्यांनी देखील लोकसभेमध्ये हा विषय केला की हिंदू, अमित भाईंनी हा विषय केला होता राज्यसभेमध्ये कि हिंदू कभी टेररिस्ट नहीं हो सकता। तर याच्यासाठी हा जो न्यायालयाने दिलेला जो निकाल आहे तो एकंदरीतच सर्व हिंदुत्ववादी आमच्या भारतीयांचा एक सगळ्यात मोठा अभिमान आहे की चोर सोडून संन्याशाला फाशी अशा प्रकारचा जो कार्यकाळ काँग्रेसच्या काळामध्ये जो होत होता, जो सुशीलकुमार शिंदे असतील, दिग्विजय सिंग असतील, गांधी परिवार असेल, कुठल्याही संघटनेला जे हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, देशाभिमानासाठी
देशकार्यासाठी, देशाच्या सेवा कार्यासाठी काम करणाऱ्या आमच्या चांगल्या चांगल्या तरुणांना उचलून जेलमध्ये टाकण्याच्या पाठीमागे आणि त्याच्यावरती भगवा आतंकवाद अशा पद्धतीचं लेबल लावून त्यांना कित्येक वर्ष तुरुंगामध्ये डांबण्याचं जे काम केलंय ते न्यायालयाने आज चोखपणाने त्याला उत्तर दिलेलं आहे. मी अतिशय आभार मानतो न्यायमूर्तींचे, अतिशय मनापासून आभार मानतो या भारतीय न्याय प्रणालीचे. आणि अशा पद्धतीने मी आपला या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हिंदू कोई टेररिस्ट नाही होता, हे हामिद भाईंचं वाक्य या निमित्ताने सिद्ध झालेलं आहे. संसद भवनातून या सगळ्या प्रतिक्रिया येत आहेत आपल्या परिसरा म्हणजे संसद भवन परिसरातून या प्रतिक्रिया येत आहेत आपल्यापर्यंत.